आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य संविधान जनजागरण बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तसेच सायंकाळी भव्य दीप मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रशासकीय अधिकारी, इतर मान्यवर उपस्थित होते। या संविधान सोहळ्यात जनजागर रॅली काढण्यात आली। या बाईक रॅलीमध्ये जवळजवळ हजारो लोक उपस्थित होते व बाबासाहेबांचा जय जयकार करीत घोषणा शांततेत पार पडली। रामनगर बोरिवली पश्चिम येथून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली। सहस्नेह जय भीम। आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। हरीश मांडवीकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुरस्कृत आम्ही आज 14 एप्रिल निमित्त संविधान जनजागरण महाबाईक रॅली काढली होती। याचं आयोजन ह्याच्यासाठी होतं की हा जो युवा वर्ग आमच्या सोबत जुडलेला आहे तो संविधानाशी जोडला पाहिजे, संविधान त्याला कळलं पाहिजे, संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा कळली पाहिजे। म्हणून हरीशभाई यांच्या संकल्पनेतून ही बाईक म्हणजे संविधान जनजागरण बाईक रॅली आम्ही हरीशभाईंच्या माध्यमातून, हरीशभाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काढलेली आहे। मी हरीशभाईंचा फाउंडेशनचा प्रवक्ता या नात्याने मी ते सांगू इच्छितो। सर्व भारतीयांना, सर्व बोरवकरी वाचांना आम्ही कळू इच्छितो की कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलाही तुमच्या समस्या असेल तर हरीशभाई मांडवीकर फाउंडेशनला आपण संपर्क साधू शकता। असेच अनेक महापुरुषांच्या जयंती, स्मृतिदिन आम्ही वेळोवेळी साजरी करणार आहेत। आत्ताच हरीशभाऊंनी जे विषय मांडले त्यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आता पदार्पण झालेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे एवढी मोठी युवा वर्ग तयार झालेला आहे कारण की हरीशभाईंनी त्या युवकाला त्या वेळेला त्याच्या परिस्थितीमध्ये त्याला मदत केलेली आहे। म्हणून आम्ही सर्व युवा वर्ग त्यांच्या पाठीशी उभे आहोत। त्यांच्या पुढील राजकीय भविष्यासाठी, त्यांच्या पुढील राजकीय जीवनासाठी मी त्यांना प्रतिष्ठानाच्या वतीनं, आमच्या हरीशभाऊ फाउंडेशनच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।